धन्यवाद डीजे. दुसरे षटक घेऊन आलाय रुपेश दोडी. स्ट्राइक वर आहे तो रोहित. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. चेंडू खाली सचिन. वीक थ्रो, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू मध्ये रोहित आणि योगेश. एक छोटी धाव बनावी लागेल या एकेरी धावेने. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये खेळून काढलेला चेंडू. चेंडूला एक सन्मान देताना योगेश. सुरेख अशी गोलंदाजी. 2 षटकांचा पॉवर प्ले आणि हे दुसरे षटक सुरू असताना पॉवर प्लेचं धावसंख्या थोडीशी संत गतीने या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेने वाढवताना दोन्ही फलंदाज. आता मात्र चेंडूला टाकून दिला त्या ठिकाणी मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. रुपेश दोडी एक ऑलराऊंडरची भूमिका नेहमी आपल्या संघासाठी पार पाडत असतो. मात्र स्ट्राइक वर आहे तो रोहित. एक आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला कट केलाय त्या ठिकाणी गलीच्या दिशेने. चेंडू जातोय धन 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 या ठिकाणी चौकार डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती माझे स्कोरर केतन 11 धावा. बघूया मारा करते पुन्हा एकदा रुपेश. मात्र चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी मिडाच्या डोक्यावरून. पण त्या ठिकाणी लॉंगॉनला सुद्धा एक प्लेयर ठेवलाय. एक धाव समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. मात्र चेंडूला ढकलून दिली आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावा डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वारली वॉरियर्स संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 16 धावा. मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाचे तिसरा षटक घेऊन येईल जगदीश दोडी. स्पर्धेचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. वारली वॉरियर्स वर्सेस क्रियांस वॉरियर्स. एक अटीतटीचा असा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य. सर्व साइड मध्ये मजबूत. गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग. जगदीश मात्र रोहित यांनी चेंडूला ढकलून दिलाय मिड ऑफच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. एकेरी दुहेरी चौकार षटकार याप्रमाणे संघाची धावगती वाढवताना फलंदाज. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव नक्कीच. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक हलका ठेवताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. मात्र या ठिकाणी पिचिंग इन लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचसागर यांच्या वाईटचा इशारा. नक्की त्या ठिकाणी सुरेख चेंडू अडवलाय रुपेश यांनी. अन्यथा चेंडू हा सीमारेषा पार गेला असता. आपल्या संघासाठी नक्की 4 धावा वाचवल्यात रुपेश यांनी.
पुन्हा एकदा चेंडूला टाकून दिलाय मिडऑफच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. मात्र एक धावावर समाधान. योगेश नाराज. जगदीश एक अनुभवी असा गोलंदाज सहजासहजी या ठिकाणी हात खोलू देणार आहे फलंदाजाला. थोडासा रनअप या ठिकाणी चुकताना जगदीश. स्ट्राइक वर आहे क्लासिकल फलंदाज रोहित. मात्र चेंडूला ढकलून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ जवळ. चेंडू मागे होता या ठिकाणी ऋतिक. फील्ड होईपर्यंत 3 धावा नक्कीच पूर्ण. अनेक वाईटची धाव. टोटल या ठिकाणी 4 धावा मिळताना वारली वॉरियर्स या संघाला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळी याचा काही संपर्क नाही. एक निर्धाव असा चेंडू. जगदीश सहजासहजी प्रॅक्टिस सुद्धा करत नाहीत, परंतु टुर्नामेंट असल्या मात्र त्यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज असतो हा गोलंदाज. मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी सिली मिडॉनच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ आहे. अंपायर ओव्हर झाले. अंपायर वाईट टाकला असेल तरी पण 5वा चेंडू डॉट होता अंपायर आणि हा 6वा चेंडू. अंपायर 2 सिंगल काढले, त्यानंतर वाईट, परत 2 सिंगल, त्यानंतर एक चेंडू डॉट आणि आता 1 रन. 4 सिंगल काढलेत पंच, 1 डॉट केलाय, 2 वाईड आहेत. 5 सिंगल काढलेत आणि 1 डॉट केलाय. 5 सिंगल काढलेले आहेत, 1 बॉल डॉट आहे आणि 2 वाईड आहेत. टोटल 8 चेंडू त्याने टाकले होते जगदीश यांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती वारली वॉरियर्सच्या संघाची 2 गडी बाद 26 धावा. डीजे चौथे षटक घेऊन आलाय महेश. मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे तो योगेश. नॉन स्ट्राईकला आहे रोहित. राखून टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी आता मात्र चुकी करताना दिसतोय योगेश. फाईन लेग या ठिकाणी लेग स्लिपच्या दिशेने ऋतिक उभा होता आणि सरळ सोपा झेल देऊन बाद होतो तंबूमध्ये परतताना योगेश. डीजे धन्यवाद डीजे. योगेश नाराज असतील स्वतःपासून.
एक संधी होती त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्लिपच्या हातात कॅच देऊन राहिलेत आणि बाधून तंबूमध्ये परतताना बघूया पहिल्या चेंडूवर यश आलाय ते महेश यांना. मात्र तुषार या ठिकाणी हलकीशी अपील आणि एक निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकताना महेश चौथे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 26. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सिलिंग मिडऑफच्या दिशेने. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. एखादा विकेट या ठिकाणी जर आला तर थोडासा प्रेशर येतोय फलंदाजावर, परंतु रोहित मात्र अजूनही क्रीजवर. नॉन स्ट्राईकला आहे रोहित, स्ट्राईकवर आहे तो तुषार. तुषार या ठिकाणी चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. थ्रो होईपर्यंत मला वाटतं एक धाव पूर्ण आणि एकच धाव समाधान मानतील रोहित आणि तुषार. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 धावा. चौथे षटक मार्गस्थ आहे. फर्स्ट इनिंगची ही खेळी या ठिकाणी आपण पाहतोय सर्वजण. या मारा करतोय महेश, मात्र स्ट्राईक वर आहे तो रोहित. रोहितने चेंडूला ढकलून दिलाय कव्हर पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्की. सुरेख असं क्षेत्ररक्षण रियांश वॉरियर्स संघ. सुंदर अशी फील्डची रचना या ठिकाणी दिसते. महेश यांच्या पुढचा चेंडू आणि या ठिकाणी यॉर्कर चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीट. डीजे धन्यवाद डीजे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी वारली वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 4 गडी बाद 28 धावा. स्पर्धेचा हा तिसरा दिवस बिग बॅश लीग आशागड 2026. अनेक या ठिकाणी मान्यवरांनी देणगीदारांनी आपल्याला मदत केलेली आहे. तसेच आपल्याला विजयभाई घोडावत साहेब यांच्याकडनं हे सुंदर असं ग्राउंड उपलब्ध करून त्यांनी दिलेलं आहे. तसेच डीके सारस्वत पाणीवाला त्यांनी सुद्धा आपल्याला पाण्याची सोय मोफत करतोय प्रत्येक दिवशी. आणि जे देणगीदार आहेत तसेच ईश्वर बरवाड यांनी आपल्याला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर याची ट्रॉफी सुद्धा दिलेली आहेत. तसेच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मंडळाच्या तर्फे आभार आणि हार्दिक स्वागत सुद्धा. बघूया पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याकडे वळूया. पंच
पंच काय निर्णय आहे ते तुम्ही सांगायचंय. 2 रनाची पेनल्टी. ओके ओके अंपायर. बारावा फिल्डर कृपया कोणी असेल त्यांनी पाणी घेऊन जायचं आहे. इम्पॅक्ट प्लेअरला पाठवू नका या ठिकाणी. 2 रनाची तुम्हाला पेनल्टी लागले क्रियांस वॉरियर्स, याची नोंद घ्यायची आहे. बघूया मारा करतोय तो रुपेश. स्ट्राइक वर आहे तो रोहित. पंच सामन्याला सुरुवात करा. संदेश जोधारे थोडस शांत राहा, तिकडे डिस्टर्ब होत आहे. खेळाडू कक्षामध्ये बसा मित्रांनो. खेळीमेळीचा आणि या ठिकाणी डिसिप्लिन थोडस बाळगायचं आहे सर्व खेळाडूंनी. सर्व आपलेच संघ आहेत, वादावाद करू नये. बघूया 5वे षटक घेऊन आलाय रुपेश. रोहित आता मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये, चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये. या ठिकाणी कॅमेरामॅन यांना सलामी देणारा चेंडू, चेंडू गेलाय तो षटकार. सुरेख असा फटकार, रोहित यांच्या बॅटीत आला पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 34. मात्र चेंडूला ढकलून दिलाय मिडॉनच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. त्या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. आता मात्र आपलं कुठेतरी गिअर चेंज करताना दिसतोय तो रोहित. आता मात्र लायसन दिलंय त्याला कर्णधाराने. शेवटचे 4 षटक शेष. मारा करतोय रुपेश. स्ट्राइक वर आहे प्रफुल. कट केला चेंडूला पॉइंटच्या दिशेने. सचिन चेंडू खाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडू मध्ये. या एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 36 धावा. मात्र ब्लॉक हॉल मधला चेंडू. रुपेश दोडी या ठिकाणी प्रत्युत्तर देताना रोहित यांना. मात्र या ठिकाणी चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर जाताना पंच सागर यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. या धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 37. 5वे षटक मार्गस्थ. मात्र सुरेख फटका. चेंडूला ढकलून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. रोहित या ठिकाणी ज्याप्रमाणे मी सांगितलं त्यांच्या फलंदाजीमध्ये नेहमी आपल्याला क्लास दिसेल. त्यांचे आपण षटकार पाहिले तर आपल्याला कधी मिड विकेट किंवा लॉंग ऑनच्या वरून षटकार दिसणार नाहीत. षटकार फक्त त्यांचे दिसतील ते आपल्याला फॉलो थ्रू मध्ये नाहीतर लॉंग ऑफच्या वरून. एखादा खेळाडू जेव्हा हे षटकार ठोकतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा खरंच उंचावलेला असतो. पुन्हा एकदा ज्याप्रमाणे मी सांगितलं
की त्याचे षटकार या ठिकाणी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्येच असतात. षटक संपलेलं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 49 धावा. डीजे डीजे 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावा. पंच सामन्याला सुरुवात करायची. ओके ओके, सर्व खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. सहावे षटक घेऊन आलाय महेश. स्ट्राइक वर आहे तो प्रफुल्ल दास. प्रफुल्ल यांनी कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडूनी सुरुवात करताना 6व्या षटकाची महेश. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज महेश. लांब असा रनअप, मात्र थोडासा या ठिकाणी वेगळा करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टी रक्षक आहे तो रुपेश धोडी. स्टंपिंग करण्यामध्ये यश आले रुपेश यांना आणि प्रफुल्ल या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतताना. डीजे धावसंख्या झाली ती 6वे षटक मार्गस्थ असताना 49 धावा. सूर्य कशी गोलंदाजी या ठिकाणी हाताहातान दिसतोय तो महेश. बघूया महेश. मात्र चेंडूला ढकलून दिलाय सरळ स्ट्रेटच्या दिशेने षटकार. डीजे मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांच्या इशारा वाईट. उजव्या एसटीच्या वाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या झाली ती 56 धावा. 6वे षटक मार्गस्थ. मारा करतोय महेश.
मात्र लो फुल टॉस चेंडू, चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेट आणि मिड वनच्या मध्ये. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. आणि ज्याप्रमाणे ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, सुरेख असं ग्राउंड आहे. बघूया पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजासाठी महेश. आता स्ट्राईकवर आहे तो रोहित. षटक संपलाय, एक डॉट डिलिव्हरी. 6 षटकाची समाप्तीनंतर वारली वॉरियर संघाची धावसंख्या होते ती 57 धावा. डीजे बघूया 7वे षटक घेऊन आला अजित रणजित. हा मात्र चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. त्याच दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण. जीवनदान मिळताना या ठिकाणी फलंदाज सचिन यांना या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 59. 7वे षटक मार्गस्थ. 8 षटकांचा हा सामना. मात्र सचिन या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वाईट. एक अतिरिक्त धाव. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज रणजित. उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंचांच्या या ठिकाणी इशारा येतोय तो वाईट चेंडू. थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय गोलंदाज रणजित. या ठिकाणी रुपेश धोडी आणि जगदीश धोडी यांनी थोडीशी गोष्ट केली पाहिजे. नवीन तो तरुण असा हा गोलंदाज. आपल्या अनुभवाचा फायदा या गोलंदाजाला द्यायचा आहे, जेणेकरून सुरेख लाईन लेंथ या ठिकाणी गोलंदाज सापडता येईल. मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव आणि एक 22च्या स्वरूपात धाव. या ठिकाणी टोटल 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 63 धावा. थोडंसं महागडं षटक ठरणार या ठिकाणी रणजित यांचं. पुन्हा एकदा तोच परिणाम. या ठिकाणी वाईट चेंडू. जगदीश धोडी रुपेश धोडी. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला अनुभव त्या ठिकाणी गोलंदाजाला द्यायचा आहे. सुशांत चौगुले मात्र पंचांची भूमिका करतायत त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने. सुशांत आपला सुद्धा अनुभव या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. हे बघा आमच्यासाठी दोन्ही संघ. आमचं काम आहे कॉमेंट्रीचं. बघूया रणजित यांच्या पुढचा चेंडू. हा मात्र या ठिकाणी रुपेशांनी थोडस नॉलेज दिल्यामुळे पण चेंडूला ढकलून काढला त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावा डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 68 धावा. मारा करतोय रणजित. थोडस महागडं षटक. स्ट्राईकवर आहे तो रोहित, एक क्लासिकल फलंदाज. रोहित यांच्या बॅटिंगचा चेंडू हवेमध्ये. चुकी करणार नाही. बडी मछली जाल में फंसते हुई. रोहित बॅक टू पवेलियन. डीजे
यानंतर होणारा सामना MS11 वर्सेस विश्वा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायच्या टॉसविन साठी. एक इनिंग नंतर लगेच आपला टॉसविन होणार आहे. रोहित या ठिकाणी सुरेख खेळी करून तंबूमध्ये परतताना आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत त्यांनी नेऊन ठेवलाय. 7वे षटक सुरू असताना धावसंख्या झाली ती 69 धावा, सॉरी 67, 68 धावा, 68 रन्स. 7वे षटक मार्गस्थ. राज या ठिकाणी सुरेख असं फर्स्ट स्लिपच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण केलंय. नक्की 3 धाव वाचवल्यात. या एकेरी धावेने धावसंख्या झाली ती 69. राज या ठिकाणी बॅट फिरवतोय की तलवार. जबरदस्त बॅट स्पीड होती त्यांच्या या चेंडूवर मी पाहिलं तर. मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग म्हणायला लागेल यष्टीरक्षक रुपेश यांच्याकडून. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आली ती 70. बघूया रणजित. राज या ठिकाणी उंचावर खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. षटक संपलाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर वारली वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 70 धावा. डीजे धन्यवाद डीजे. शेवटच्या षटक घेऊन आलाय तो रोहित नारल्या. स्ट्राइक वर आहे तो सचिन. नॉन स्ट्राइकला आहे तो राज. बघूया या ठिकाणी सचिनच्या बॅटीत आलाय हा उत्तुंग असा षटकार. डीजे बघूया रोहित नारला यांच्या पहिल्या चेंडूवर निरोप घेतलाय तो सचिन यांनी षटकाराच्या मदतीने. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तोच परिणाम आणि डिस्टन्स सुद्धा तेवढाच. चेंडू जाते सीमा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. बघूया पुढचा चेंडू. मात्र चेंडू थोडासा डीप राहिल्यामुळे चेंडू आणि फळी यांचा काही संपर्क नाही. मला वाटतं एकच धावावर समाधान मानावं लागेल सचिन यांना. या एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 83 धावा, 83 रन्स. अजूनही 8व्या षटकातील म्हणजे शेवटच्या षटकातील फर्स्ट इनिंगच्या 3 चेंडू शेष. मात्र स्ट्राइक वर आहे तो राज. गोलंदाज रोहित नारल्या. मात्र राज या ठिकाणी बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. गलीच्या दिशेने जाणारा चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट. या 3 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86 धावा. 8व्या षटकातील म्हणजे शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष. फर्स्ट इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करते ती वारली वॉरियर्स आणि आतापर्यंत स्कोर कार्ड आहे तो 8वे षटक मार्गस्थ असताना 86 धावा. मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू गेलाय तो मिड ऑनच्या दिशेने. जतीन मोहिते यांच्याकडनं कॅच ड्रॉप. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा कंप्लीट. थोडस या ठिकाणी बॉडी लँग्वेज ज्याप्रमाणे दिसते क्रियांश वॉरियर्स या क्षेत्ररक्षकांची
या दरम्यान पाहूया पुढचा चेंडू. मात्र उंचावरनं खेळण्याच्या नादामध्ये बीट झालाय फलंदाज आणि बाद सुद्धा. षटक संपते. 8 षटकाच्या समाप्तीनंतर वारली वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 88 धावा आणि 2 रनाची पॅनल्टी त्यांना देण्यात आली होती ती क्रियास वॉरियर्स या संघाला. म्हणजे टोटल 90 धावा झाल्यात. 91 धावेचे लक्ष असणार आहे ते क्रियास वॉरियर्स या संघासमोर. बघूया क्रियास वॉरियर्स संघ हे लक्ष पार पाडते की नाही. डीजे धन्यवाद डीजे. या मॅच नंतर होणारा सामना MS11 वर्सेस विश्वा वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस विन साठी यायचं आहे. MS11 कर्णधार आणि विश्वा वॉरियर्स कर्णधार टॉस विन साठी यायचं आहे. पंचसागर आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आज सुद्धा आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. बघूया या ठिकाणी जो सामना सुरू आहे त्याच्याकडे वळूया पुन्हा एकदा. वारली वॉरियर्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना
91 रनाच्या ठिकाणी डोंगर रचलाय. बघूया हे लक्ष पार पाडते की नाही. रियास वॉरियर्स संघ, रियास वॉरियर्स संघामध्ये ऑलराऊंडर प्लेअरची या ठिकाणी भरमार आहे. एका बाजूला लखन, सुशांत चौगुले, रुपेश दोडी, जगदीश दोडी, रोहित नारल्या, जतीन मोहिते, सचिन, ऋतिक. तर एका बाजूला असणार आहे ते वारली वॉरियर्स संघाचे गोलंदाज. चला पंचांनी जरा घाई करायची आहे. पंच सुनील पांडे आणि आमचे मित्र सागर. बघूया पंच या ठिकाणी ग्राउंडचा ताबा घेताना. रियास वॉरियर्स सलामीची जोडी या ठिकाणी MS11 वर्सेस विश्व वॉरियर्स. यानंतर होणारा सामना. नौशाद कुठे असतील या ठिकाणी टॉसविन साठी यायचे. नौशाद अन्सारी. बघूया सलामीची जोडी. सुशांत चौगुले उर्फ बाबू तसेच लखन म्हणजे आशागडचे आमचे क्रिस गेल. जर काही जोडी फक्त 5 ओव्हर पिच वर असेल तर सामना एकतर्फा वळवण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. चला तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. स्ट्राइक वर असणार आहे तो लखन. नॉन स्ट्राइकला सुशांत. गोलंदाज प्रफुल्ल दास. डावखोरा गोलंदाज आणि एक डावखोरा फलंदाज. चांगलंच बॅटल रंगणार आहे दोन्ही खेळाडूमध्ये. मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू वर्डच्या स्वरूपात या ठिकाणी संघाचा श्री गणेश होता येते. रियास वॉरियर्स या संघाचं जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 8 षटकामागे 91 धावेचं. आता फुलटॉस चेंडू. चेंडूला ढकलून दिला त्या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. माय नेम इज लखन. हो गया पुढचा चेंडू. मात्र या ठिकाणी लेग बिफोरची अपील परंतु बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात. पंच या ठिकाणी रिव्ह्यू. पंच हे रिव्ह्यू घेताना वारली वॉरियर्सचा एकच खेळाडू फक्त इथे थांबायचा 12वा खेळाडू आणि रियास वॉरियर्सचा फक्त एक 12वा खेळाडू. आणि पंच या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर बघतील. पंच यांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. जर पाणी न्यायचे असेल तर आता नेऊ शकतात दोन्ही संघाचे 12वा खेळाडूला मी या ठिकाणी MS11 आणि विश्व वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉसविन साठी.
ईश्वर बरवाड आपण टॉस विन करून घ्यायचा आहे. थोडासा युट्यूब कॅमेरामॅन या ठिकाणी कॅमेरा वळवायचा. आता टॉस होत आहे थोड्याच वेळात. या ठिकाणी काटा आलेला आहे आणि मला वाटते टॉस विन झालाय तो MS11. MS11 आपला निर्णय कळवायचा आहे. प्लीज चेतन. आम्ही थोड्याच वेळात निर्णय कळवू तुम्हाला. डिसिजन आम्ही इथेच देणार, पण फक्त 2 मिनिटाचा वेळ घेऊ आम्ही, कारण आम्ही 3 मॅच मधून 2 तर हारलेत. त्यानुसार आम्ही विचार करून ना खेळणार आहे. तिथे खेळपट्टी खूप चांगली आहे. चेतन या ठिकाणी आपला नियम आहे की आपण या ठिकाणी डिसिजन द्यायचा आहे. तर एकदा तुम्ही 2 मिनिटांमध्ये विचारून घेऊ शकतात. या ठिकाणी ईश्वर भरवाड विश्वा वॉरियर्स, तुम्ही टॉस हारलेत विश्वा. या ठिकाणी चेतन आपला डिसिजन देताना सध्या आम्ही क्षेत्ररक्षण करण्याची निर्णय घेतलाय. बघू, यांना कमीत कमी स्कोअर मध्ये थांबण्याचा विचार आहे आम्हाला. धन्यवाद चेतन. विश्वा वॉरियर्स आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि प्रथम टॉस जिंकून MS11 यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. या दरम्यान चेंडू थोडासा हवेमध्ये, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. बघूया पुढचा चेंडू सुशांत यांना. सुशांत हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, रनआउटचा खतरा. आणि या ठिकाणी मला वाटते क्रीज मध्ये आले ते लखन पवार. नॉट आउट करार दिलाय पंचांनी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वारंवार या ठिकाणी सूचना देण्यात येते की पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चेतन हलवणे 2 मिनिटं या तुम्ही. बघूया सलामीची जोडी अजूनही क्रीजवर. लखन आणि सुशांत. मारा करतोय प्रफुल्ल दास. मी पुढची कॉमेंट्री चेतन हलवणे यांना सोपून जातोय. पंचांचा निर्णय काय येतो इथे अपील केली आणि पंचांनी आउट दिलाय. कट आउट झाले ते बाबू चौगुले. चला, पंचांवर काही आर्ग्युमेंट करायचं नाही मिळत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघूया बाबूची जागा घेण्यासाठी चालले ते महेश. चला, एक षटक समाप्त नंतर वाढती धावसंख्या. एक चेंडू बाकी अजून. चला, बाबूची जागा घेण्यासाठी आले ते महेश. मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि एक गडी बाद. 6 धावा झाले. ती पॉवर प्ले चालू असताना
महेश यांनी येता येताच एक षटकार खेचून काढलाय पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक. चला वाढती धावसंख्या झाली ती एक षटक समाप्त नंतर 12, एक गडी बाद. चला धन्यवाद डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्गवर आहेत ते योग स्ट्राईकवर आहेत लखन, एक लेफ्ट हँड बल्लेबाज. आणि पहिलाच चेंडू हा निर्धाव चेंडू ओपच्या दिशेने टाकलेला एक सुरेख चेंडू. चला दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. चौकार चौकार. चला आता मात्र योगेशचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावरून खेचून काढलाय. खूपच सुंदर षटकार लॉंगॉनच्या दिशेने. वाढती धावसंख्या झाली ती आता मात्र 22. पॉवर प्लेचे दुसरं षटक हाडतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत, एक चौकार एक षटकार आणि एक डोट चेंडू. इथे मात्र लखनच्या फळीतून मोठा षटकार येताना पुन्हा एकदा खेचून काढलाय तो मिडऑफच्या दिशेने. रनआउटची संधी मात्र इथे प्लेयर शेप. चला आता मात्र महेश पुन्हा आलेत स्ट्राईकवर, ज्यांनी पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती येता येता एक षटकार दाखवून दिलं होतं. पुन्हा मात्र एका उंचावरून खेचून काढलाय तो आणि मंडपाला सलामी देता हा चेंडू. खूपच सुंदर षटकार. आता मात्र बघूया पंचांनी वाईट दर्शवलाय. पुन्हा एकदा खेचून काढलाय चेंडू मात्र तिथं आणि मिस फील्ड वरून चौकार.
हॅलो. चोवीस चेंडू 19 धावा. बघूया जतीन. आणि जतीन सिंगल काढलाय. बघूया रुपेश धोनी आता स्ट्राईक वर आलेत. काय करतायत? चौकार मारतात की षटकार? लखन पवार यांनी खूप उत्कृष्ट फलंदाजी केली. संदेश जोधारी नामांकित खेळाडू. तुफान ठाकूर. आणि सूतर कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू चौकार दिलाय. अंपायरचा डिसिजन चौका आलाय. रुपेश धोनी यांचा जो स्क्वेअर कट फटका होता अतिशय नेत्रदीपक. सुनील गावस्कर शॉट. संदेश जोधारी तिकडून हसतायत. बघूया करण मेरे करण अर्जुन कब आएंगे. आणि सुंदर असा चेंडू. डॉट चेंडू. रुपेश धोनी यांना काय सहसा समजला नाही चेंडू. त्यांनी कुठला गुगली टाकला का चक्री टाकला समजला नाही मला. पण आणि वाईट. अंपायरचा डिसिजन वाईट आणि 1 बाउन्स. रुपेश धोनी हे अतिशय चांगले फलंदाजी करतायत. आणि परत पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह आणि चौकार. सुनील पांडे यांचा पण इशारा आला. 4 रन. थँक्यू मामो. आणि 9 धावांची गरज आहे रियांश इलेव्हनला दुसरा सामना जिंकण्यासाठी. आणि बघूया आता. आणि पुन्हा एकदा वाईट. बॉलर मला वाटतं घाबरला की काय. रुपेश धोनी यांच्या जो स्क्वेअर कट शॉट मारलेत त्यांनी. सुनील गावस्करला पण लाजवतील असे शॉट त्यांनी मारलेत. बघूया पुन्हा एकदा. आणि कॅच होतोय काका. आणि 2 धावा निघतायत. संदेश जोधारी मेरे करण अर्जुन आवेंगे. क्या सोडला वाटतं त्यांनी. आणि रुपेश धोनी तुम्ही षटकार खेळू शकतात शेवटच्या चेंडूला. आणि डॉट यॉर्कर चेंडू. अतिशय उत्कृष्ट बॉल टाकलाय त्यांनी. आणि ओव्हर समाप्त. 12 चेंडू 18 चेंडू 6. 18 चेंडू 6. रुपेश धोनी मला वाटतं या ओव्हरीमध्ये संपवतील की काय. कारण याचा बेनिफिट खूप आपल्याला आहे. 12 चेंडूचा. सुनील पांडू अतिशय नामांकित. त्यांची मला वाटतं 99वी अंपायरिंग असेल. आणि जतीन मोहिते यांचा कॅच. मला वाटतं षटकार मारतील पण त्यांनी कॅच दिलाय मिड ऑफला. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटलं की 99वी आहे सुनील पांडे यांची अंपायरिंग. पण त्यांची 100वी आहे. त्यांची मॅच झाल्यानंतर त्यांना एक आम्ही सन्मान चिन्ह देणार आहेत. आणि सागर धोनी यांची मला वाटतं 150वी त्यांची आहे. आशागड बिग बॅश लीगला त्यांनी दरवर्षी आम्हाला सतत मदत करतात.
आणि उत्कृष्ट अंपायरिंग करता येते. बघूया आता ऋतिक. शॉट आणि चांगला चेंडू वळवलाय आणि सिंगल धावा. आणि धिंडे माझे रोजचे पॅसेंजर मधून अपडाऊन माझे मित्र आहेत ते. आणि रुपेश धोनी यांचा षटकार आलेला आहे. बरोबर त्यांनी बॅनरवर मारलाय भूमिक पटेल यांच्या बिग बॅश लीग 2026 आणि क्रियांश 11 विजयी संघ ठरलाय. दुसरा सामना त्यांच्या चांगल्या प्रकारे विजयी झालेला आहे. आता पुढचा सामना MS 11 वर्सेस विश्व वॉरियर्स. विश्व वॉरियर्स मध्ये पण चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. ईश्वर भरवाड, मोहम्मद पापा आलेले आहेत ते सध्या विशाखापट्टणम वरून. आणि MS यांनी टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले, फिल्डिंग स्वीकारले सॉरी. आणि विश्व 11 ला त्यांनी पहिलं फलंदाजीचं आमंत्रण दिले. आणि ललित पवार पण एक त्यांचे उत्कृष्ट हिटर प्लेयर आहेत. अँड्रू सायमन नंतर त्यांची एक धुरा ते सांभाळतील. हॅलो MS 11 लवकर फिल्डिंगला घ्या कारण काल तुम्हाला संध्याकाळ झालेली. मॅन ऑफ द मॅच आणि या प्रियांश आणि यांच्या जी मॅच झाली त्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत महेश मेजार. उत्कृष्ट फलंदाजी केली त्यांनी. 3 विकेट्स काढल्या आणि स्कोअर त्यांनी 25 रन मारले त्यांनी. आणि त्यांना महेश तुमचं मॅन ऑफ द मॅच गेल्या आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील आमच्या गावाचे वरिष्ठ असे नागरिक जितेंद्र भाई यांनी जे आयोजन केलेलं आहे खरंच खूप नेत्रदीपक आहे. महेश महेश हे फोटो घे त्याचे. जितूभाई हे महेशांचा सत्कार करतील. भूमिक एक फोटो घ्या त्यांचा आणि आम्हाला स्टेटस मध्ये ठेवायला लागेल. महेश आमचे खूप उत्कृष्ट फलंदाज आहेत जितेंद्र भाई. यांना खेळून पण आम्ही शिकलोय स्क्वेअर कट मारणं, पॉइंट वरून मारणं, सिंगल डबल कसं खेळणं आणि जो बुंदा टाकणं आहे ते जितूभाईंकडनं शिकण्यात खूप एक मजा आले. पण त्यांनी माझी एक अशी इच्छा आहे की त्यांनी भूमिक पटेलला पण शिकवावं की बुंदा कसा टाकावा. आणि तुम्हाला त्यांनी नेट्स पण उपलब्ध करून दिलेले आहेत. माझी इच्छा आहे की त्यांनी बाबाकडनं काहीतरी शिकावं बुंदा कसा टाकावा. आणि आता बघूया ईश्वर बाय MS 11 लवकर फिल्डिंग लागा. मंगेश भाई थोड़ा जल्दी करो क्योंकि कल आपको ही बहुत टाइम हुआ, नहीं तो मुझे था कि आप भी जीतेंगे कल. 120 टारगेट ऐसा लग रहा था कि 150 का टारगेट से आप चल रहे थे कल. और चेतन भाई को थोड़ा संभाल के खिलाओ, बहुत एग्रेसिव है. आणि फलंदाज कोण आहे बघूया आता. विश्व वॉरियर्स बघूया. ललित पवार पण रेडी आहेत, अरुण दास पण रेडी आहेत आणि पापा पण रेडी आहेत.
पॉवर प्ले 2 ओव्हरचे षट. बघूया ते अंपायरला आम्ही डिसिजन देऊया. प्लेयर कमी असेल तर सागर बसलेले आहेत तिकडे. ICIC त्यांची 150वी मॅच आहे. ते डिसिजन घेतील. अंपायर 9 प्लेयर आहेत तर सर्कल मध्ये किती ठेवायचे आहेत का नाही ठेवायचे जरा तुम्ही डिसिजन द्या बॅट्समनला. एक ठेवणार आहे. ठीक आहे मोहम्मद 1 प्लेयर ते बाहेर ठेवतील.